तर तुम्ही ॲग्रिकल्चर प्लॉट घेताय. ॲग्रिकल्चर इन्कम इज अ टॅक्स फ्री इन्कम. आता माझ्या रॉयल व्ह्यू फार्मची जी मुळशीची साईट आहे त्याच्यामध्ये एक 3 BHK बनवलेला आहे, तो लॅविश 3 BHK. सो तिथं रफली एक 30,000 पर नाईट स्टेनी रेंटलला जातो. आता तो घेण्याचा बनवण्याचा सगळा जो लॅविश खर्च आहे तो अराउंड 1.5 CRच्या आसपास. त्याचं रेंटल रफली 30,000 हे वीकडेजचं आहे, वीकेंड्स अराउंड 40च्या आसपास जातं. त्याच्याच बाजूला एक जो बनवलेला आहे तिथं सिम्पल डोम्स बनवलेले आहेत असे वुडन स्ट्रक्चरच्या ह्याच्यानंतर प्रीफॅबमध्ये, आणि त्याला डेक बनवलाय समोर 350 स्क्वेअर फीटचा डेक, 350 स्क्वेअर फीटचा डोम. सो ते डोमचं एक स्ट्रक्चर, त्याचं इंटिरियर लँडस्केप सगळं मिळून तो 25 लाखात पडतो रफली. सो ते जर स्ट्रक्चर बघितलं तर ते अराउंड 20,000 पर नाईट स्टेनी, म्हणजे 20,000 रुपये पर नाईट स्टेनी आता जाते. ऑक्युपन्सी वाईज अराउंड एक 70% ऑक्युपन्सी सध्या आहे. 30% मध्ये पण यू कॅन गेन वेल, बेसिक मध्ये जरी तुमचं राहिलं तरी पण. सो रफली 80-90 लाखाच्या आसपासचं बजेट इन हँड पाहिजे टू टेक इट अहेड, म्हणजे लँड आणि कन्स्ट्रक्शन. बरोबर. आणि मेंटेनन्स ठीक आहे, जर तुमची प्रॉपर्टी रेंट आउट होत असेल ना तर मेंटेनन्स निघतो त्याच्यात. 3 गोष्टी होतात, एक तर तुमची जागेचा भाव अप्रिशिएट होतो, दुसरं तुमचं स्वतःचं फार्म हाऊस बनतंय, नाही वापरलं तर ते रेंट आउट होतंय, आणि फोर्थ क्रिटिकल इम्पॉर्टंट थिंग, ॲज अ बिझनेस ओनर तुम्ही जर विचार करत असाल तर तुम्ही ॲग्रिकल्चर प्लॉट घेताय. ॲग्रिकल्चर इन्कम इज अ टॅक्स फ्री इन्कम.